थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तो शिवाजी पार्क वरती धडाडणार। भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। ठाकरे बंधू फडणवीस आणि शिंदेंवरती काय टीका करणार याकडे लक्ष। ठाकरे बंधू पर्यटक निवडणुका आल्या की नाशिकमध्ये येतात। जो रामाचा नाही तो कामाचा नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र। मुंबईकरांसाठी युतीचा घोषणांचा पाऊस। मुंबई झोपडपट्टी मुक्त, कचरा मुक्त आणि खड्डे मुक्त करण्याचं आश्वासन। पाणी टंचाई दूर करण्याचा फडणवीस आणि शिंदेंचा वचननामा। मुंबईमध्ये 30 ते 35 लाख परवडणारी घरं बांधणार। मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस परत आणणार। युतीच्या वचननाम्यामध्ये आश्वासन। तर बेस्ट बसमध्ये महिलांसाठी 50% सवलत देण्याचंही वचन। तुमचं मत शिवसेनेला की रशीद मामूला? संभाजीनगरमधल्या सभेतून एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघात। हिंदू मुस्लिम न करता भाजपने एक तरी निवडणूक लढवून दाखवावी। 1 लाख रुपये देणार उद्धव ठाकरेंचं चॅलेंज। तर माझं भाषण ठाकरेंना दाखवा आणि 1 लाख रुपये आणून द्या, फडणवीसांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या नंतर द्या, काँग्रेसची निवडणूक आयोगाला पत्राच्या माध्यमातून मागणी। तर लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण। डोंबिवलीमध्ये प्रचारादरम्यान पैसे वाटपाचा प्रकार उघड। तुकाराम नगर परिसरामध्ये भाजपकडून 3,000ची पाकिटं नागरिकांच्या घरी। शिवसेनेच्या उमेदवारानं रंगेहात पकडलं। आयोगाचं पथक घटनास्थळी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।